प्रेयरच्या अगोदर, प्रार्थनेच्या अगोदर, की मराठी व्याकरणामध्ये आता काय काय सुरू आहे किंवा कोणकोणते घटक जे आहेत ते तुमचे झालेले आहेत, काही झालेले नाहीत, जे करंटली. कोण सांगेल? जागृती, हरिओम. म्हणजे त्यानुसार आपण जे आहे ते सुरुवात करूया. मराठी व्याकरणात कोणकोणते टॉपिक, कारण जवळपास तुमचे धडे आणि कविता या झालेल्या असतील. आपण पण 1-2 कविता ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. तरी पण सर आमचे अलंकार झाले होते. बरं, अलंकार झालेले आहे. हरिओम. हा, जागृती. अलंकार झाले होते आणि आपण व्याकरणामध्ये ना मागच्या वेळी या झोपडीत माझ्या याच्या नंतरचं जे व्याकरण होतं ते पाहिलेलं. काय पाहिलं बरं मागच्या तासाला आपण? कोणता महत्वाचा घटक जो आहे तो अभ्यासलेला आहे? अलंकार. नाही. अजून कोण सांगेल? अलंकार नाही पाहिले आपण. सर आम्हाला अलंकार शिकवले होते, नाव सांगू का? नाही, शाळेतलं नाही विचारलं मी तुम्हाला, आपल्या क्लास मधलं विचारलं. शाळेमध्ये तुमचे अलंकार झाले असतील, ठीक आहे. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग. सर आपण 6वा धडा बघितला होता या झोपडीत माझ्या, आणि आपण त्यांचे प्रश्न बघितले होते थोडेफार. बर, या व्यतिरिक्त अजून? या व्यतिरिक्त अजून काय बघितलेलं होतं? सर तुम्ही काय प्रश्न विचारला आहे परत सांगाल का? का बरं, ऐकलं नाही का? सर मी लेट जॉईन झाली त्यामुळे. बर, जे जॉईन झाले होते त्यांच्यासाठी मी विचारलेलं होतं की मागच्या तासाला आपण कोणता घटक जो आहे तो अभ्यासत होतो, अभ्यासलेला आहे? सर संयुक्त राष्ट्रे. नाही. मराठीचा विचारलं मी. आपण इतिहास राज्यशास्त्राचा नाही. आज तास जो आहे तो मराठीचा आहे. कोण सांगतंय? मागच्या तासाला आपण एक कविता पाहिली आणि कविता नंतर एक महत्वाचा 4 मार्काचा प्रश्न पाहिलेला होता. कोण सांगते? विसरलात तुम्ही म्हणजे 8 दिवसात? कोणता बघितलाय? मयूर, निकिता, कोण सांगते? म्हणजे आपण सुरुवात करायला बघूया. तुम्हाला आठवतंय काय? कोण सांगेल अजून की कोणता प्रश्न आपण जो आहे तो मागच्या तासाला अभ्यासलेला होता? कोणता होता? कोणाचाच आवाज येत नाही आता, का बरं? हरिओम, जागृती, श्रावणी. सर अलंकार झाले होते आपले. अलंकार नाही रे. अलंकार तुम्ही शाळेमध्ये शिकलेला असाल. अलंकार मी हा घटक घेतलेलाच नाही. अलंकाराच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा घटक होता की जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेत 4 मार्कांना येतो, जो या वर्षी पण आहे आणि पुढच्या वर्षी पण आहे, आणि अतिशय महत्वाचा आहे. कवितेच्या संदर्भातच घेतलेला होता. कोणता होता? सर बहुपदीची ओळख. नाही, बरेच जण विसरलेत म्हणायचं तुम्ही. आपण रसग्रहण हा घटक जो आहे तो आपण मागच्या तासाला अभ्यासलेला होता. कविता झाल्यानंतर रसग्रहण, मग आशय सौंदर्य, भाव सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आठवलंय का सर्वांना? का विसरला? आठवलं आता. मग का बरं? मागच्या तासाला आपले हे झालाय, हा घटक झालाय, का बरं विसरलात? बरं, आता त्या पुढचा जो घटक आहे आपण आज अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे रसविचार. रसग्रहण आणि रसविचार काय फरक आहे आणि रसविचार म्हणजे काय?
आणि मग मी तुम्हाला जे आहे ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा काय आहे. कशाला म्हटलं जातं रस विचार. मी तोपर्यंत जे पुस्तक ओपन होतंय, नोट्स इथे ओपन होतात तोपर्यंत सांगा काय आहे रस विचार म्हणजे काय. सर्वांसाठी प्रश्न आहे, ज्याला येते त्यांनी अनम्यूट करून सांगायचे. मयूर. रसविचार म्हणजे भारतीय सौंदर्यशास्त्राची संकल्पना होय. सर मी किती रस आहे सांगू का? त्याचे ना 7 नाही प्रकार मी असतात. मी प्रश्न विचारलाय तुम्हाला. प्रश्न जो विचारलाय त्याचं उत्तर सांगा. दुसरं तुम्हाला प्रकार विचारलेलेच नाही. रस विचार म्हणजे काय. मुळात अगोदर रस विचार महत्वाचा आहे, व्याख्या महत्वाची आहे. कशाला म्हटलं तर रस विचार. नाही तर बरेच जण म्हणतील आंब्याचा रस आहे, संत्र्याचा रस आहे, कलिंगडचा रस आहे. तुम्ही ज्यूस वगैरे पिता बरेच जण, तोच ना. नाही सर, हे पुस्तकातले रस सांगत होते. बर, पुस्तकातले रस सांगत होतात. अजून कोण सांगेल रस विचार म्हणजे काय. कशाला म्हटलं तर रस. सर फक्त 1 मिनिट, मला ना आठवण येते. चव किंवा रुची. चव किंवा रुची. बर, अजून या व्यतिरिक्त म्हणजे एक प्रकारचा आपण आनंद घेतो, बरोबर. हा, सांग बरं. रसविचार म्हणजे भारतीय साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रातील एक संकल्पना आहे, जी कलाकृतीतून पुस्तकातलं वाचून दाखवू नका. हा, बोल बोल बोल. बाकीच्यांसाठी सांगितलं. हा तू. हा, भावनिक अवस्थेतला किंवा भावनांना रस दर्शवते. उदाहरणार्थ मुख्यतः काय ते वीर, बर, करुण, हास्य, भयानक. बर. आता तुम्ही सर्वजण आहेत ते कोणत्या रसात आहे बरं. मी आता प्रश्न विचारलाय पण सगळेजण सायलेंट मोड मध्ये आहे. हॅलो सर, हा, मी सांगू का रस म्हणजे काय. शांतरस. बरोबर आहे. हा हा, सांग तू. सर हरिओम थांब, सर, मी तिला सांगू दे जागृती अगोदर. सांगू हा, का? जागृती सांग. सर रस म्हणजे ना आपण एखाद्या गोष्टीची चव किंवा म्हणजे त्याला आपण मराठीतून रुची बोलतो ना, तर ती आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची चव घेत असतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ आंब्याची चव ही गोड असते. परत आंब्याची जी कैरी असते त्याची जी चव असते ती आंबट असते. कारल्याची जी चव असते ती कडवट असते. मिरचीची जी चव असते ती तिखट असते. आणि काही पदार्थ जे असतात ते तुरट असतात. आणि काही वेळा भाजीत मीठ जास्त झालं की ते खारट वाटतं. असे पूर्ण एकूण त्याचे काहीतरी 6 प्रकार आहेत सर रसाचे. बर, ते झाले रसाचे. खारट, तुरट, आंबट वगैरे तुम्ही सांगितलं. मग आपल्याला आता भाजीचे रस किंवा ज्यूसचे रस आपल्याला पाहिजे का. इथे शब्दशः काय आहेत, आपण विषय कोणता शिकतोय आणि त्याचा काय इथे काय संबंध आहे, कोण सांगतोय. सर ते पुरे 9 रस आहे ना. हा, कोणते. संत्री, मोसंबी, हेच ना. सर मग करुण, शृंगार, वीररस, भयानक, बीभत्स, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, विभत्स, अद्भुत, शांत. सर मी सांगू का 9 प्रकार. जागृती. थांबा थांबा थांबा, आता हे करूया आपण. सुरुवात करूयात. राहू द्या, सुरुवात करूया आपण. रस विचारासाठी रसाचा शब्दशः अर्थ तुम्हाला आता स्क्रीनवर पण दिसेल. रसाचा शब्दशः अर्थ आहे चव, रुची. आता बरेच म्हणते चव रुची काय, आपण हे काय करायचे आहे इथे. थोडीच आपल्याला चव रुची घ्यायची आहे किंवा काय. तर
आपण एखादा चित्रपट पाहतोय किंवा एखादी कविता वाचतोय, एखादं कथा, कादंबरी ह्या गोष्टी वाचत असतो. पण त्या वाचताना किंवा ऐकताना तुम्ही आता बरेच जण विविध प्रकारचे मी व्हिडिओ दाखवत असेल किंवा तुम्ही मोबाईलमधले बरेच रील्स वगैरे पाहता. मग त्यामध्ये बरेच विविध प्रकारचे गाणी आहेत, विविध प्रकारचे आता बरेच जण बोलण्याची स्टाईल्स वगैरे म्हणतो आपण. तर ते हावभाव, त्यांची शब्दकला, शब्दशैली असेल, बोलीभाषा असेल, हे जे स्किल आहे किंवा ह्या ज्या रचना आहे ते एक प्रकारची जी आहे ते आपल्याला दिसायला, ऐकायला या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुठेतरी कानावर आपल्याला काय करत असतात, ज्या गोष्टी आहेत तर त्या कशा दिसतात, एक व्यवस्थित वेगळ्या प्रकारचे जे आहेत आणि त्यामधून म्हणजे जसं की तुम्ही आता सांगितलं की भाज्या वगैरे रसांचे प्रकार विविध प्रकारचे सगळ्यांनी तुम्ही सांगितले. पण इथे हॅलो सर. शब्दशः सर आम्हाला स्क्रीन दिसत नाहीये. हो दिसेल. दिसते आता? नाही दिसते सर, सर. दिसत नाहीये आता. दिसेल. नेटवर्क कमी झाल्यामुळे पण बहुतेक असेल, पण आता दिसत असेल सर्वांना. चालू बंद होते सर. एकच मिनिट थांबा. आता दिसते सर्वांना? हॅलो. दिसते हा बर. हा आता ऐकून घ्या, मग नंतर तुमचे प्रश्न वगैरे जे आहेत ते आपण घेऊया. म्हणजे साधारणतः आपण जे खातोय, जे पितोय त्याची चव आपल्याला जिभेमुळे लागत असते. नाहीतर आपण खाणं, फक्त नुसतं खाणं त्याला अर्थ नाही. कुठलीही भाजी, आता तुम्ही जेव्हा आपले आई घरामध्ये स्वयंपाक बनवलेला असेल तर त्या स्वयंपाकाचा गंध, भाजीचा, भाकरीचा, जे काही भाजी आहे त्याचा सुवास, आपण जो गंध आहे तो आपल्याला येत असतो. बऱ्याच वेळा आपण गंधाद्वारे सुद्धा काय करतो, त्या भाजीचा, त्या पदार्थाचा आस्वाद घेतो. त्यानंतर चव, आंबट, तुरट, खारट, तिखट या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जिभेमुळं त्याचा आनंद घ्यायला मिळत असतो. तसं की साहित्य प्रकारामध्ये मग तुम्ही कविता असेल, नाटक असेल, एक प्रकारचं कथा कविता असेल, पद्यरचना असेल, गद्यरचना असेल, तर या कशामुळे, तर या तुम्ही वाचनाद्वारे आणि तुम्ही ऐकण्याद्वारे, डोळ्यांद्वारे काय करू शकता, तुम्ही चलचित्रफीत असेल, एखादा चित्रपट आहे तो पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा होतो, आपण छावा चित्रपट पाहतो की ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ, ज्यांना पकडल्यानंतर ज्या आतोनात वेदना दिल्या जातात, तर त्या पाहिल्यानंतर कुठेतरी आपल्या डोळ्यांना अश्रू अनावर होतात आणि आपलं इमोशनल, भावनिक होतं. तर या गोष्टी किंवा कुठलेही एखादा चित्रपट असेल, सिरियल असेल, म्हणजे ज्या स्वरूपाचा सीन आहे, दृश्य आहे, त्या स्वरूपानुसार आपल्या भावना ज्या आहेत त्या उद्दीपित होत असतात आणि त्याप्रमाणे आपण रिॲक्ट होतो किंवा आपण व्यक्त होत असतो. मग विविध प्रवास वर्णन असेल, आत्मवृत्त असेल, कविता असेल, चारोळे असेल, या विनोद असेल किंवा गोष्टी असेल, तर त्या प्रकारे आपण ऐकल्याद्वारे, वाचनाद्वारे आणि या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या मनावर त्याचा प्रभाव जो आहे तो पडत असतो आणि आपण त्याप्रमाणे व्यक्त होत असतो. साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंतःकरणातील भावना उद्दीपित होतात व ते एक प्रकारची रस निर्मिती होते. म्हणजे जसं की पहा, ऊस आहे तो जेव्हा चरख्यामध्ये टाकला जातो तर त्याचा रस बाहेर काढला जातो, ऊसाचा रस, आणि तो गोड लागतो. जसं की मोसंबी असेल, संत्री असेल, विविध प्रकारचे जे फळं आहेत, कलिंगड वगैरे असेल, ते टाकल्यानंतर तो ज्यूस, तो रस जो आहे तो बाहेर निघतो किंवा आंब्याचा जो गराद्वारे आपण जेव्हा तो मिक्सरमध्ये केला जातो तो रस तयार होतो आणि त्याचा आस्वाद आपण जो आहे तो तोंडा वाटे, जिभे वाटे जो आहे त्याची चव आपल्याला चाखता येते. तशाच प्रकारे या साहित्य प्रकारामधले मग कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट असतील, तर हे गोष्टी आपण वाचताना, लिहिताना, ऐकताना आणि पाहताना या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्या अंतर्मनातील भावना ज्या आहेत त्या काय होतात, उद्दीपित होतात, व्यक्त होतात. त्याला रस निर्मिती असे म्हणतात.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करत असतात. उदाहरणार्थ प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दुःखाची, त्यानंतर पराक्रमाची असेल, या इत्यादी मनातील स्थिर व शाश्वत भावनांनाच काव्यशास्त्रात स्थायी भाव असं म्हटलं जातं. एक प्रकारच्या आपल्या मनातील ज्या अंतकरणातील ज्या भावना आहेत, फिलिंग म्हणतो आपण, प्रेमाची आहे, हसण्याची आहे, रुसण्याची आहेत, दुःखाची आहेत, पराक्रमाची आहे, वीरतेची आहेत, अशा विविध प्रकारच्या ज्या भावना आहेत त्यालाच काव्यशास्त्र मध्ये जे आहे तो स्थायी भाव असं म्हटलं जातं. काव्यशास्त्रात त्याला काय म्हटलं जातं? स्थायी भाव जो आहे स्थायी तो भाव. आपल्याला पाहायला मिळतो. आणि या रस प्रकारामध्ये आपल्याला जे आहेत 9 रसांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. मग दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या साहित्यामध्ये हे 9 प्रकारचे रस जे आहेत ते आपण अनुभवणार आहोत. तसं जर पाहिलं आपण खाण्याचे जे रस, कडू, गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट हे 6 आहे. म्हणजे आस्वाद घेताना, खाण्याचा आस्वाद घेताना. पण जेव्हा आपण साहित्याचा आस्वाद घेतो, भावनांचा ज्या भावना आहेत तर त्या साधारणतः 9 प्रकारचे आहे आणि त्याचं रसामध्ये जे आहे ते दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याची माहिती आपण जी आहे ती वन बाय वन आपण जे आहे ती घेणार आहोत. पहिला आहे स्थायी भावामध्ये रती. पहिला आहे रती स्थायी भाव मध्ये. इथे अजून तुमचे 9 प्रकारचे जे रस आहेत. मग आता कोणता आहे? रस निर्मिती आहे शृंगार रस. हा रस कुठे आढळतो? तो स्त्री पुरुषांना एकमेकांना वाटणाऱ्या प्रेमातून किंवा त्यांच्या आकर्षणाच्या वर्णनातून जे आहे तो हा रस आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यालाच उदाहरणार्थ जर पाहतो म्हणजे प्रेमाची भावना जिथे निर्माण होते तिथे हा रस जो आहे तो निर्माण होतो, शृंगार रस. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग आपल्या आईचं प्रेम असेल, भेटीची तळमळ असेल, विरह असेल, व्याकुळता असेल, याने जो आहे तो हा शृंगार रस जो आहे तो त्याची निर्मिती होते. हा रस साधारणतः आपण पाहतो की प्रेमातून व्यक्त होणार आहे. मग आई वडिलांचं प्रेम असेल, भाऊ बहिणींचं प्रेम असेल, मित्रमैत्रिणींचं प्रेम असेल, स्त्री पुरुषांचे एकमेकांबद्दल वाटणाऱ्या ज्या भावना आहेत तर या सर्व जे आहेत याची शृंगार रसाची निर्मिती होते. उदाहरणार्थ डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका, अशा विविध प्रकारचे जे मग लावणी आहेत, विविध प्रकारच्या शृंगारिक कविता आहेत, वाक्य आहेत, वाक्यरचना, तर यामधून कुठेतरी हा शृंगार रसाची निर्मिती होते. स्थायी भाव एक प्रकारचा आहे रती. पुढे दुसरा आहे स्थायी भावामध्ये जर पाहिलं तर उत्साह, एक्साइटमेंट म्हणतो आपण. तर रस निर्मिती, आपले माईक जे आहे ते म्यूट ठेवा की जेणेकरून तुमचा बॅकग्राऊंड आवाज जो आहे तो येणार नाही. मी इथे म्यूट करून ठेवतो की जेणेकरून सर्वांना व्यवस्थित. तुम्हाला जेव्हा काही प्रश्न असतील तर इथे रेज हँड करू शकता. पुढे आहे स्थायी भाव उत्साह, ज्यामध्ये रस निर्मिती आहे वीर. हा रस कोठे आढळतो? साधारणतः पराक्रम, शौर्य, धीरोदात्त आणि प्रसन्न या त्यांच्या वर्णनातून. म्हणजे विविध प्रकारचे जे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पाहतो की जे पराक्रम आहे, एखाद्या वीर पुरुषाचे पराक्रम असेल, जवानांचे पराक्रम असतील, सीमेवरती जे विविध प्रकारचे जे प्रसंग ओढून घेतलेले असतील, या प्रसंगातून हा वीर रस निर्माण होतो त्यांचं वर्णन करताना. मग पाहूया, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. बऱ्याच वेळा विविध प्रकारचे कविता, कथा, त्यामध्ये एखाद्या वीर पुरुषाचं वर्णन जे मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, हे विविध प्रकारचे जे थोर महापुरुष आहेत तर यांच्या शूरवीरांचे जे गोडवे त्यांचं जे वर्णन जे आहे केलेलं आहे तर ते वीर रसामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा आहे स्थायी भाव शोक, म्हणजे सायलेंट एक प्रकारचे शोक, वेदनादायक आपण म्हणतो. करुण रस म्हटलं तर त्याला रस निर्मिती कोणती आहे? करुण रसाची. हा रस साधारणतः कोठे आढळतो? दुःख, वियोग, संकट यांच्या वर्णनात. एक प्रकारचं दुःख झालेलं आहे, एक प्रकारचा वियोग झालेला आहे. आपण म्हणतो की वियोग म्हणजे थोडक्यात काय की आपण बऱ्याच वेळा काय होतो
की आपलं घरदार सोडून आपण आता साधारणतः तुम्ही 10वी नंतर जेव्हा उच्च शिक्षणासाठी पुढच्या शिक्षणासाठी कोणी इंजिनिअरिंगला, कोणी डिप्लोमाला किंवा मुंबई, पुणे, नाशिक असेल, संभाजीनगरला असेल, तर कोणी शिक्षणासाठी जातात किंवा कोणी बाहेर राज्यामध्ये शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहतं. तर आपला वियोग किंवा आपण आई वडिलांपासून जेव्हा दूर राहतो किंवा आपल्यातलं कोणी जर एखादं सोडून गेलं आपल्याला, तर त्यामध्ये जो आहे तो हा करुण रस, दुःख, एक प्रकारचे विविध प्रकारचे संकट आहेत. जसं की आसमानी संकट आता आपण म्हणतो की कोणतं विविध प्रकारचे तुमच्या गावाकडे असेल किंवा बाहेरच्या विविध जिल्ह्यांमध्ये पण पाहतो आपण की महापुराचं संकट, की ज्यामुळे काहींचे घरदार, जमीन या सगळ्या गोष्टी आहेत की जनावरे असतील तर हे वाहून गेलेले आहे. ते आसमानी संकट आहे. तर यामध्ये करुण रस जो आहे तो आपल्याला याचं वर्णन जे आहे ते करुण रसातून वर्णन केलेलं पाहायला मिळतं. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कोणी मज शोक होय शोककारी. तर एक प्रकारचा करुण भाव तिथे उत्पन्न होतो, वर्णन केलं जातं, तिथे हा करुण रस आढळला जातो. पुढचा स्थायी भाव आहे क्रोध. आपण गुस्सा म्हणतो, रागीटपणा. रसनिर्मिती कोणती आहे? रौद्र. हा रस कोठे? क्रोध. एखाद्याची चीड आहे किंवा रागाचं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं आहे, ज्यात केलेलं आहे, तिथे हा रौद्र रस आपल्याला पाहायला मिळतो. मनीषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती. म्हणजे एखाद्याचं जे वर्तन आहे, बऱ्याच वेळा आपल्याकडून काही चूक झालेली असेल किंवा शाळेमध्ये आपण पाहतो की एखादं काही वेडवाकडं बोलण्यात आलेलं असेल, ते शिक्षक लोक रागावतात किंवा आपली आई आपल्याकडून काहीतरी चुका झालेल्या असतील तर आई वडील ते आपल्यावर रागवतात, क्रोध करतात. तर ते जे आहे तर मनीषाच्या त्या वर्तनामुळे, त्याची वर्तणूक जी आहे तर तिच्यामुळे आई मोठे डोळे करून म्हणजे वटारून जे आहे ती पाहत आहे. तर इथे झाला रौद्र क्रोध, आपण म्हणतो की रौद्र रस. आणि हा स्थायी भाव कोणता आहे? क्रोध, राग, चीड. पुढे आहे हास्य, विनोद म्हणतो आपण त्याला. 5वा रस आहे हास्य. हा रस साधारणतः कोठे आढळतो? विसंगती, असभ्यता, भांडण, विडंबन, चेष्टा, मस्करी यांच्या वर्णनातून आपल्याला पाहायला मिळतो की मानसीचा जो पेपर आहे, मानसीचा पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर 2.5 तास 8 दिवस भजी तळत बसायची. विनोद तुम्ही वगैरे पाहता, विविध प्रकारचे विनोद वगैरे जे आहेत ते हास्य रसाचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतं. एखादं उदाहरण आलं त्यामध्ये हास्य स्वरूपात विनोदात्मक, विडंबनात्मक, चेष्टा, मस्करीद्वारे असं जर वाक्य असेल तर ते समजून जायचं की तो हास्य रस आहे. पुढचा आहे भय, भीती. आपण पाहतो बऱ्याच वेळा मालिका असतील, चित्रपट असतील की जिथे भूताचे वगैरे युद्ध प्रसंग असेल, जास्त मारामाऱ्या असतील, कापाकापी बऱ्याच वेळा आपण पाहतो की मोठं प्रकारचे हे पाहायला मिळतं. तर तिथे एक प्रकारचं भय आपल्याला, त्याची भयानकता आपल्याला पाहायला मिळतं. युद्ध, मृत्यू, खून, सूड, राक्षस, स्मशान इत्यादीचं वर्णन ज्यामध्ये केलेलं असतं, तिथे काय हा भयरस आपल्याला पाहायला मिळतो. तो गुरासारखा ओरडला, त्याचे सारे रक्त उलते पालते झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली. तो गुरासारखा ओरडला. गुरढोर आपण पाहतो की भयानक परिस्थिती असते आणि जेव्हा त्यांचं रक्त जे आहे तो उलटा, एखादा ऍक्सिडेंट आपण वगैरे पाहिला तर बऱ्याच वेळा आपण काय करतो किंवा चित्रपटामध्ये विविध प्रकारचे अपघात असेल, भूताटकीचे चित्रपट वगैरे असतील, तुम्ही तो एखादा सीन वगैरे पाहत असेल तर एक प्रकारच्या किंकाळ्या, आरडाओरड, तर यामधून जो आहे तो भयानक, भीतीदायक जो रस निर्मिती होते. 7वा आहे जुगुप्सा. रस निर्मिती आहे बिभत्स. स्थायी भाव जुगुप्सा आहे आणि रस निर्मिती आहे बिभत्स. हा रस कोठे? किळस, वीट, तिटकारा.
मुंबईचा कामगार चाळीतल्या 10 बाय 10 घरात मग कचऱ्याच्या ढिगारा शेजारी ओकारी आणणाऱ्या दुर्गंधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो साधारणतः. मग बऱ्याच वेळा म्हणजे गटारीचा येणारा वास असेल, नालीचा येणारा वास असेल, आपण पाहतो की वॉशरूम असतील, शौचालय असतील किंवा मुतारे वगैरे असतील, तर या ठिकाणी बऱ्याच वेळा स्वच्छता नसते आणि त्याचा येणारा जो वास आहे, कुबट वास असेल किंवा तो घाणेरडा वास असेल, तर तो किळसवाणा जो वास आपण पाहतो की त्याचं जे वर्णन किंवा त्या शब्दांद्वारे वाक्यांद्वारे जो आपल्याला पाहायला मिळतो, तर तो कुठेतरी आपण बिभत्स प्रकारचा जो वर्णन त्यामध्ये केलेला आहे तो बिभत्स रस म्हणून ओळखला जातो. पुढचा आहे 8वा. अद्भुत रस. कोणता रस आहे? अद्भुत. विमर्श, रस निर्मिती, अद्भुत. हा रस कोठे? आश्चर्यकारक गोष्टींचे वर्जन. त्याला तुम्ही अलंकारामध्ये अतिशयोक्ती वगैरे पाहता की एक प्रकारचा आश्चर्य. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. एक प्रकारचं जे आहे तर याचं वर्णन जे आहे ते आश्चर्यकारक गोष्टी आहेत. चॉकलेटचा कुठे बंगला असतो का? त्यामध्ये चंदेरी सोनेरीच्या जे चमचमणाऱ्या आहेत, तर अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या अतिशयोक्ती म्हणजे त्याचं वर्णन जे आहे ते आश्चर्यकारक ज्या गोष्टी आहेत, त्याच्या कल्पनेच्या पलीकडे. कल्पना आपण फक्त हे करू शकतो, त्या सत्यात उतरलेल्या नसतात. त्याला अद्भुत रस असे म्हटलं तर त्याचं वर्णन. आणि शेवटचा रस आहे स्थायी भाव. त्याला शम शांती जो दिलेला आहे, स्थायी भावामध्ये शम आणि शांती, तो रस आहे शांत रस. हा रस कोठे? की जसे की मी बोलतोय पण तुम्ही सर्वजण शांतपणे ऐकत आहात, म्हणजे पूर्णपणे सायलेंट, कारण मी म्यूट केलेला आहे. कारण बऱ्याच जणांचं काय होतं की आपण अनम्यूट करतो किंवा आपल्या घरातला आवाज किंवा बाकीचा तो क्लास डिस्टर्ब करतो, म्हणून तुम्हाला शांत एक प्रकारचे एक वातावरण शांत प्रकारचं झालेलं आहे. तो कुठे? तुम्ही भजन असेल, कीर्तन असेल, ज्यामध्ये विविध प्रकारच्या काय म्हणतो आपण गवळणी असेल, तर परमेश्वर विषयक भक्तिभाव असलेली गाणी किंवा वातावरण. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारा या अभिवादना, तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना. तर विविध प्रकारच्या ज्या प्रार्थना आहेत, तर या कुठेतरी शांत रसामध्ये गाणी असेल, ते वर्णन जे केलेलं असेल, तर शांत रसाचे हा रस जो आहे त्याची निर्मिती आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचे हे 9 रस आहेत. आपण याची माहिती जी आहे, 9 रसांची माहिती जी आहे ते आपण अभ्यासलेली आहे. समजले सर्वांना? हो सर. तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे याविषयीची माहिती. तुम्ही जर पाहायला गेले तर त्यामध्ये पण आहेत आणि याची उदाहरणं पण तुम्हाला सोडवायला मी देणार आहे की कशा प्रकारची आहे किंवा काय आहे. इथे पुस्तकामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे की करुण, शृंगार, वीर रस, हास्यरस, रौद्र, भयानक, विभत्स. तुम्हाला साधारणतः काय दिलं जातं? ओळी दिल्या जातं, उदाहरणं दिली जातात आणि तुम्हाला रस विचार किंवा रस ओळखायचा आहे. साधारणतः या वर्षी आहे, पुढच्या वर्षी पण साधारणतः तुम्हाला 2 ते 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो हमखास. किंवा विविध प्रकारचे तुम्ही जर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मंथन परीक्षा असेल, NMS परीक्षा असेल, तर यामध्ये तुम्हाला किंवा पुढे जाऊन जेव्हा केव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा सरकारी परीक्षा वगैरे जेव्हा तुम्ही देणार आहात, तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर ह्या प्रकारची प्रश्न मराठी व्याकरणामधले विचारले जातात. समजले? यस सर. हा, कुणाला काही प्रश्न आहेत की आपण मग जी तुम्हाला उदाहरणं देणार आहेत मी, ते उदाहरणं तुम्हाला जे आहेत ते साधारणतः सोडवायचे आहेत. 4-5 आपण घेणार आहोत इथे. हा, यस सर. बर, सुरुवात करूया. याच्यामध्ये 9 रसांमध्ये काही उदाहरण आहे? नाही सर. जागृती, हरिओम, अंजली, यस सर. मयुरी, रागिनी, प्रशांत. हा, तुम्हाला हे जे 9 रस झालेत याबद्दल काही प्रश्न आहेत का? की आपण प्रश्न उत्तरांकडे घेऊया. तुम्हाला उदाहरणं देणार आहे मी, हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. बर, सर्वांक वही पेन आहे? वही पेन आहे सर्वांकडे? बर, मी आता स्क्रीनवर काय करणार आहे,
स्क्रीनवर तुम्हाला हे उदाहरणं दाखवणार आहे. साधारणतः तुम्हाला लिहायल्यानंतर ग्रुपला मी देणार आहे. पण तो फक्त नंबर टाकायचे आणि त्या रसाचं नाव साधारणतः टाकायचे. मग मी विचारणार आहे. तुम्हाला 5 मिनिट साधारणतः मी देणार आहे. त्या 5 मिनिटात हे जे 5-6 उदाहरणं जे आहेत ते तुम्ही सोडवायचेत आणि त्यानंतर आपण त्यावर चर्चा करूया. सर आपल्या आता उत्तर चुकलं तर चालेल ना? हो, चालेल, चालेल. तुम्हाला त्याची उदाहरणं वगैरे तुम्हाला मी देणार आहेत. तुम्हाला ओळखता येतात का काय मला बघायचे फक्त, किती समजलेलं आहे किंवा काय? तर या गोष्टी सर सगळ्यांना नाही दिसत. सगळ्यांना हो, हो, दिसेल, दिसेल. दिसते आता सर्वांना स्क्रीन? तुम्ही स्क्रीन जी आहे ती झूम करून प्रत्येक आपली स्क्रीन जी आहे ती झूम करून एक-एक उदाहरण जे आहे ते व्यवस्थित पाहू शकता. दिसते आता? नाही दिसत आहे सर. कुणाकुणाला दिसते सांगा बरं जरा. सर आता दिसतंय. मग तर सुरुवात करा. साधारणतः 9 उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत. हे 9 उदाहरणं अगोदर तुम्ही उदाहरणं लिहू नका. साधारणतः तुम्ही त्याचा रसप्रकार वगैरे आणि तुम्हाला लिहिता आलं तर लिहू पण शकता, की ती 5 मिनिटामध्ये साधारणतः एक-एक ओळीच आहे. फक्त 2-3 उदाहरणं जर सोडली ते 2 ओळींची आहेत. ते तुमचा सराव पण होईल. तर 5 मिनिट बरोबर देऊया. आता 8:05 झालेत. 8:10ला आपण जे आहे ते सुरुवात करूया. स्टार्ट करा, लिहा. आणि बाकीची राहिलेली उदाहरणं तुम्हाला मी ग्रुपवर पाठवतो.
झालंय? हो सर. नाही सर. बरं चला आपण सुरुवात करूया. जर राहिलेलं असेल तर मी तुम्हाला ग्रुपवर ही वर्कशीट जी आहे ते पूर्ण PDF पाठवणार आहे. काय हरकत नाही जेवढ्यांचं झालंय, कारण आपल्याकडं वेळ कमी आहे. हा, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसाल लाभला निवांत संग. ज्याला येते उत्तर त्याने हात वरती करायचंय. सोनाली. सर इथे स्वभाव व्यक्ती अलंकार आहे कारण तिथे भावांविषयी माहिती सांगितलेली. आपण अलंकार नाही रस विचार पाहतोय. रस. सर मी सांगू? हो. सर तिथे शृंगार रस आहे. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसाल लाभला निवांत संग. म्हणजे एक प्रकारचा निवांत संग, जे प्रियकर आणि प्रियसी यांच्यामधला जो संवाद आहे की त्याचं वर्णन करणार आहे. आणि हा जो रस आहे तो शृंगार रस आहे. ज्यांनी लिहिला असेल किंवा काय उत्तर चेक करा. पुढे, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. श्रावणी. सर शांतरस. सहज सख्या एकताच येई सांज वेळी. बर, अजून कोण सांगेल? हरिओम सांग बरं. सहज सख्या एकताच येई सांज वेळी. सर मी सांगू? हो. सर आय थिंक माहित नाही मला, बट तिथं पण शृंगार रस आहे. बरोबर आहे. इथे सहज सख्या एकदाच जी आहे ती सायंकाळ येणार आहे, यांच्या सोबतीचं थोडक्यात दिलेलं आहे. पुढे, उठा राष्ट्रवीर हो सुसज्ज व्हा, उठा चला सशस्त्र व्हा, उठा चला. नेहा. सर रौद्र. त्याच्यामध्येच आलेला आहे रस. सर वीर रस. बरोबर आहे, वीर रस आहे. उठा राष्ट्रवीर हो जवानांना, तिथेच दिलेलं आहे. त्यात गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. सर मी अंजली. सांगू? अंजली. आय थिंक सर तिथे वीरच रस आहे. वीररस शौर्य धाडस आणि लढाऊ वृत्तीचं इथे वर्णन केलेलं आहे. त्याला जो आहे तो वीररस. क्षणोक्षणी पडे 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 उठे परिबळे उड बाबडी, चुके पथही येऊनी स्मित दृष्टी झापडी. क्षणोक्षणी पडे उडे परिबळे उडे बाबडी, चुके पथही येऊनी सीत मीत दृष्टीला झापडी. सोनाली. कोणी पुढे सांगा पटकन. निकिता. यस सर, तिथं ना करुण रस आहे. क्षणोक्षणी उठ पडे. बरोबर आहे का? कोणाला वेगळा सांगायचं इथे रस? नो सर, करुण रस. बरोबर. हा, पुढे 6वा. शर आला तो धावणी आला काळ विवळत श्रावण बाळ. शर आला, इथे व्यवस्थित स्क्रीनवर उदाहरण. हा, शर आला तो धावणी आला कळ विवळत श्रावण बाळ. कोणता रस आहे? करुण रस. सर करुण रस आहे. तो श्रावण बाळ आलेला आहे आणि एक प्रकारचं नातं इथे जे आहे ते श्रावण. हा सर मला असं वाटतं की त्या ठिकाणी अद्भुत रस येईल. एकच मिनिट. शर आला तो धावूनी आला काल विवळत श्रावण बाळ. हा, कोणता रस म्हटली? अद्भुत रस. क्लेशदायक घटना, वियोग, दुःख, शोक नाही. शर आला तो धावूनी आला काळ, काळ आलेला आहे विवळत. बरोबर आहे. श्रावण. इथे जो रस आहे तो करुण रस आहे. एक प्रकारचा शोक किंवा काय काळ आलेला आहे आणि विवळतोय. विवळत म्हणजे ओरडणे, हे होणे. हा, बोक्याने. खूप छान. बोक्याने काढले एक दुकान
पण मिळतात फक्त उंदराचे कान. बोक्याने काढले एक दुकान सर मी पण सांगू मिळतात फक्त उंदराचे. हा हा सर प्लीज हो हो सांग. हास्यरस आहे सर तिथं. हास्यरस आहे, अगदी बरोबर आहे सर्वांना. हास्यरस. म्हशीनं खाल्ली गवताची पेंडी, नारळाच्या टाळक्यावर उगवली शेंडी. हा पण हास्यरसच आहे सर. हास्यरस आहे. आणि वर शेवटचा हा, वर भिवई चढली दात दाबती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ, म्यानावून उसळे तलवारीची पात. वर भिवई, भिवई म्हणजे भुवया, चढली दात दाबती ओठ, दात किंकाळी आपण दात हे केलेले आहे. छातीवर तुटून पडली पटबंदाची गाठ एक प्रकारचं, आणि म्यानातून उसळे तलवारीची पात. सर मी सांगू सर भयानक किंवा सर रौद्र. सर मी सांगू इथं जो रस आहे तो वीर रस एक प्रकारचा हे हा सॉरी रौद्र. इथे क्रोधाची तीव्र भावना, सर, इथे निसर्गाची प्लवय नाही. इथे म्यानातून उसळे तलवारीची प्रात एक प्रकारचं क्रोध. इथे हा बरोबर आहे, क्रोध आहे, कारण इथे दात हे केलेले आहे ओठावरती आणि छातीवर जे आहे ते, आणि म्यानातून तलवार जी आहे ती काढलेली तलवारीचं पात आहे. पुढे पाहूया आपण. अजून आहे आपल्याकडे 2-3 मिनिट, तर ते घेऊया सर आणि मग राहिलेली वर्कशीट तुम्हाला. 90चं उत्तर काय होतं सर? इथे जो सांगितलेला आहे तो सर. काय रौद्र आहे. हा पुढे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी, बरोबर आहे वीररस. पुढे, त्या उजाळ माळावरती बुरुजाच्या पडक्या भिंती, शिशिर ऋतूची थंडी फिरकू दे ना कुणास बहार, काळोख्या रजनी विश्व जाहले भयान माहेर. सांगा. विवस्व. नाही, इथे विवस्व काय. त्या उजाळ माळावरती बुरुजाच्या पडक्या भिंती, शिशिर ऋतूची थंडी फिरकू दे ना कुणास बाहेर. इथे भीतीदायक वातावरण आहे. मग कोणता रस येईल? रौद्र. कसं काय रौद्र? भीती, भूत प्रेत, स्मशान, भयानक. सर भयानक भयानक सर भयानक. काळोख्या रात्री रजनी विश्व जहाले भयान माहेर. याच्यामध्ये भयान आलेले आहे की भयान रस आहे. 12व, हे बोट चगळीत काय बसले राम रे लाळ ही. हे बोट चगळीत काय बसले राम रे लाळ ही. लाळ गा आपण म्हणतो की नाही, लाळ गाळलेली आहे किंवा तोंडातून. हा, तर काय आहे मग? बिभत्स रस. अगदी बरोबर आहे. किळसवाना हा प्रकार आहे. किती मौज दिसे ती पहा तरी, हे विमान फिरे अंधात तरी. आटपाट नगरा दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. नगरातील लोक सारेच वेडे, बेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. हास्यरस. तर हे हास्यरस आहे. विसंगती, विडंबन, असंबंध, चेष्टा, मस्करी. अगदी बरोबर आहे. तर हे एक प्रकारचं हास्य उत्पन्न करणार आहे, म्हणून हा जो रस आहे तो हास्य. आणि शेवटचं, घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला भूपाळी, निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा अंगाई गाते. सर हे पण हास्यरस आहे. नाही. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. भक्ती संगीत. शृंगार रस सर. भक्ती संगीत. भक्ती संगीत दिलेलं आहे. तो कोणता रस येईल? शांत रस येईल. भक्तिभाव आणि शांत स्वरूपातील निसर्गाचं वर्णन केलेलं असतं त्याला शांत रस असे म्हटलात. समजले सर्वांना? काही प्रश्न आहेत? सर्वांनी चांगल्या प्रकारे उदाहरणं दिली, कारण सोडवलेली आहेत, आणि मी अजूनही वेगळी उदाहरणं त्याचे उत्तर पण तुम्हाला देणार आहे. तुम्ही व्यवस्थित सोडवा नक्कीच. यातला बराचसा तुम्हाला या परीक्षेला आणि पुढच्या वर्षी पण त्याचा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होईल. समजले सर्वांना?
येस सर. बरं थांबूया आजच्यासाठी इथे.